झी 24 तास एक पाऊल पुढे। मृत्यूची पायाभरणी याविषयी आपण विचारा रोखोकमध्ये चर्चा करतो आहोत। शीळफाट्यावरच्या अत्यंत दुर्दैवी घटनेविषयी ज्यांच्यातल्या मृतांचा आकडा आता 48 वर जाऊन पोहोचलेला आहे, तो आकडा वाढण्याची शक्यता आहे। भाजपचे नेते आशिष शेलार सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। आशिषजी, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, मुळातच ज्या पद्धतीची मी चर्चा आपली ऐकतोय त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की सरकार हा विषयाला गांभीर्याने घेत असं नाही। लॉंग टर्म सोल्युशन, शॉर्ट टर्म सोल्युशन दोन्ही विषयात सरकार फेल्युअर आहे दिसतंय। बिल्डर आणि लोकल पॉलिटिशियन्स आणि पोलीस स्टेशन ह्याचं नेक्सस आहे, याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही। ज्या पद्धतीने बिल्डिंग इतक्या महिन्यात उभी राहिली, तक्रारी केल्यानंतर सुद्धा ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने ऍक्शन नाही घेतली, ह्या सगळ्या गोष्टीतनं एकच गोष्ट प्रूव्ह होते की सामान्य माणसाची गरिबी आणि सामान्य माणसाची स्वस्तात घर घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनधिकृत का होईना लोक बांधतायत आणि लोक विकतायत, ह्याच्याकडे लॉंग टर्म दृष्टीने गांभीर्याने सरकारने बघितलं पाहिजे। हा मुद्दा क्रमांक 1। आणि 2, दुसरा मुद्दा आता चर्चेला जातो की कुठलं मटेरियल वापरलं जातं, अनधिकृत आहे ते अनधिकृतच आहे, पण आज सुळसुळाट मार्केटमध्ये अनधिकृत बांधकाम मटेरियलचा वाढलाय। मी आज सदनामध्ये म्हटलं की पाकिस्तानी आणि बांगलादेशी जवळजवळ 24 कंपन्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी कंपन्या हे सिमेंट सप्लाय करतायत आणि मार्केटपेक्षा 60 रुपये कमीने करतायत। क्वालिटीचा चेक नाही, नॅशनल बिल्डिंग कोडला आपण एक्झिक्यूट करत नाही, नॅशनल बिल्डिंग कोड प्रमाणे आपण बघत नाहीत गोष्टी। या सगळ्या गोष्टी कोण बघणार? सरकार फेल्ड आहे हे नक्की झालेलं आहे। बिलकुल, धन्यवाद आशिषजी, आमच्याशी तुम्ही बोललात त्याबद्दल। आपल्याबरोबर यानंतर ठाण्यातून ज्ञानेश्वर नलावडे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वरजी, विचारा रोखठोक। हॅलो हॅलो, हा ज्ञानेश्वरजी बोला। हा, मला मधु चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारायचा आहे। हो, ते आपले म्हाडाची घरं 180 फुटाची तुम्ही बनवत नाही, बरोबर? बनवता ते कमी बनवता। म्हाडाची टोटली घरं 180 फुटाची बनवली पाहिजे आणि खाजगी विकासक जे आहेत त्या विकासासाठी 50% घरं ही 1-2 किचन बनवली आहे। खाजगी विकासकाकडून 180 फुटाची किंवा 250 फुटाची जर घरं बनवली तर आमच्यासारखे आणि बेरोजगार ज्याला लोन भेटत नाही अशी लोक त्या आखाडी करत घेणार नाही आणि आपल्या मुंबईत सुद्धा। बिलकुल ज्ञानेश्वरजी, तुमच्या फोनचा आवाज कट होतो आहे, मात्र तुमचा प्रश्न लक्षात आलाय। जितेंद्र आव्हाड या चर्चेतून अचानकपणे निघून गेलेले आहेत, काही न सांगता ते निघून गेलेले आहेत। मधु चव्हाणांकडून आपण याचं उत्तर घेऊया। नाही, मुळामध्ये त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण त्यांची आता माहिती चुकीची आहे। मुंबई शहरामध्ये जे रिपेअर बोर्ड आहे त्याचा मी चेअरमन होतो। पूर्वी 160, त्याच्यानंतर 180, नंतर 225 चौरस फुटाची घरं आता बांधली जातात, परंतु आता ती 300 चौरस फुटावर त्या ठिकाणी घरं गेलेली आहेत। एक त्यांचा मुद्दा बरोबर आहे आणि तो सभागृहामध्ये माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे जे खातं होतं त्यावेळेला मी आग्रह केला होता की तुम्ही 2 FSI वॉट एव्हर इट मे बी कुठल्याही डीसी रूलच्या खाली तुम्ही ज्यावेळेला परवानगी द्याल त्यावेळेला मुळात 50% घरं, कारण बिल्डर काय त्या ठिकाणी संन्यासी नाही, तो इन्व्हेस्टमेंट करणार, त्यामुळे त्याचं जे इन्व्हेस्टमेंट असेल तो घेणार आणि कुठल्याही सन्मार्गाने, न्याय मार्गाने, कायदेशीर मार्गाने पैसा मिळवायला त्या ठिकाणी कोणाची देशामध्ये बंदी नाही, कायद्याने नाही, अनैतिकतेने मिळवू नये। तर 50% घरं आता जसं आशिष शेलार बोलले बरोबर आहे, मुळामध्येच जात नाहीत। मगाशी त्यांनी मोठा टेंबा मिरवला की 1960 नंतर आम्ही मोठी मोठी कन्नमवार नगर, अभ्युदय नगर सगळी उभी केली। 1970-80 सालानंतर 70 नंतर सामान्य माणसाला परवडतील अशी घरं बांधली गेली का? म्हणून बिल्डरला त्याच्या, मी आता ज्या प्रेक्षकांनी आपल्या समोर त्या ठिकाणी फोनवर दूरध्वनीवरून आपलं मत व्यक्त केलं त्यांची सहमत आहे की काही बिल्डरना त्या ठिकाणी FSI देत असताना त्यांना सांगावं लागेल की तुम्ही बांधत असताना निदान 40%, 50% टक्केवारीचं प्रमाण कमी जास्त होईल की 1 BHK घरच बांधली पाहिजे, 2 BHK ची 50% बांधली पाहिजेत आणि सर्वसामान्य माणसाला सक्ती असली पाहिजे, बांधली पाहिजेत, सक्ती असली पाहिजे, असा कायदा केला पाहिजे। बिलकुल। यानंतर हा प्रश्न जर राजकारणी आणि बिल्डर लोकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताचा असेल आणि सर्वसामान्य माणूस जर हतबल असेल, तर आता मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझा जीव वाचवण्यासाठी आणि मला एक घर हवंय राहण्यासाठी या दोन्हींची सांगड कशी घालायची, उपाय काय, हे आपण आपल्या तिन्ही पाहुण्यांना विचारणार आहोत। एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा सुरू ठेवूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।